शतकोटी प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसा महापातक नाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचे चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे। इकडे लक्ष द्या। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव साधन आहे। आणि माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, इकडे लक्ष द्या। रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून माझ्या शेतकरी मायबापांनो रामकथा ही प्रत्येकाच्या घरातली कथा आहे। रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे। आदर्श शब्द वापरला। संसार किती मोठा आहे किती छोटा आहे याही पेक्षा तो संसार आदर्श आहे का लबाडीचा आहे हे महत्वाचे आहे। आणि म्हणून ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावे, आपलं कुटुंब आदर्श असावं, लेकर कोण्या बाईची तो कालपासून सांगतोय मावशी, कोण्या बाईची लेकर ते हसू नका तुम्ही। लेकर ह्या गावातले बाहेर गावचे तिला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं, आपलं कुटुंब आदर्श असावं, आपला गाव आदर्श असावा, त्या माणसाने रामकथा अवश्य ऐकावी। आणि रामकथा ऐकून या मंडप मध्ये न ठेवता पवन मोबाईल खिशात ठेव, या मंडप मध्ये ही कथा न ठेवता प्रत्येकाने घरी घेऊन जाणे। घराघरातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण, अशी ही सुरस पवित्र अवीट गोड श्रीराम कथा। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान प्रभूची कृपा, अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपळगाव नगरीमध्ये ज्या लोकांनी 50 वर्षाच्या पूर्वी हे सप्ताहाचं रोपटं लावलं की पिंपळ गावामध्ये विकोप कमी करायचा, पिंपळ गावामध्ये धर्मजागृतीचं काम गेली 50 वर्ष ज्यांनी रोप लावलं त्यांचे या गावावर अनंत उपकार आहे। त्याची जोपासना करीत तुम्ही आता मंडळी आलात म्हणून 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा होतोय। आपल्या बीड जिल्ह्याचं श्रद्धास्थान श्री संत सद्गुरु बंकट स्वामी महाराजांची कृपा, श्री संत पालसिंगणकर एकनाथ बाबांची कृपा, श्री संत सासोरेकर एकनाथ बाबांची कृपा, माऊली दादा चाकरवाडीकर बीड जिल्ह्याचं श्रद्धास्थान, गहिनीनाथ गडकर वामन भाऊ महाराज, भगवान गडकर भगवान बाबा, नारायण गडकर महादेव बाबा, अशा थोर संतांची कृपा, सर्व माझ्या पिंपळ गावामधील शेतकरी माबापांचं सहकार्य, सर्वांच्या माध्यमातून सुरू असलेला हा 50वा सुवर्ण महोत्सव आणि त्यामध्ये सर्व गावकऱ्याच्या प्रेमाने या रामायणाचं निमंत्रण मला देण्यात आलं। ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग आहे। म्हणून तुम्हा भाविकांचं चौथ्याही दिवशी मला दर्शन घडते हे माझं परम भाग्य। खूप महत्वाचा मुद्दा आहे पहिला। लग्नाच्या प्रसंगी सीतामाईने रामाच्या गळ्यामध्ये जो हार घातला त्या हारामध्ये कोण्या झाडाची फुलं होती? लग्नाच्या प्रसंगी रामाच्या गळ्यामध्ये जो सीतामाईने हार घातला त्या हारात कोण्या जातीच्या झाडाची फुलं होती? पहिला मुद्दा, इकडे लक्ष द्या बाप्पा। 3 दिवस रजा आहे तुमची, रजा आहे 3, चौथ्या दिवशी आला तुम्ही, जुने मित्र आहेत आमचे बामणाच्या काळातले, इकडे लक्ष द्या। मोहाच्या झाडाची फुलं होती। मोहाच्या झाडाचे फुलं का हारामध्ये घातले? मोहाच्या झाडाच्या एवरचा करणं दादा बंद कर बरं। मोहाच्या झाडाच्या फुलामध्ये इकडे लक्ष द्या,
मोहून टाकण्याची क्षमता आहे. असं सांगितलं जात आहे की मोहाच्या झाडाचे फुलं जर रात्री पाण्यात भिजू घातले आणि ते सकाळी बैलाला चालले तर बैल सुद्धा पागल होतो. कोणचा बैल? 2 पायाचा बैल. याचा अर्थ मोहाच्या झाडाच्या फुलाची दारू निघते, दारू. आणि म्हणून हे तुम्हाला माहित नाही, विदर्भात लोकांना माहिती आहे. विदर्भामध्ये मोहाच्या झाडाच्या फुलाची दारू काढतात लोक. त्या फुलामध्ये मोहून टाकण्याची क्षमता असल्यामुळे त्या कृतीमधून सीतामाईने रामाला शिकवण दिली. पतिदेव, भविष्य काल में मेरे लिए पागल हो जाना लेकिन मुझे कभी भूलना नहीं, असा त्या हाराचा अर्थ आहे. सीतामाईने हार घातला. पहिला मुद्दा आहे आज आपल्या रामायणामध्ये. रामाच्या हातातून जे धनुष्य तुटलं त्या धनुष्याचा आवाज संपूर्ण पृथ्वी तलावर पसरला. कर 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 कर. तिही अवसर सुनी शिवधनुभंगा आयो प्रभु कुल कमल पतंगा. तिही अवसर सुनी शिवधनुभंगा आयो प्रभु कुल कमल पतंगा. जय सिया राम बोलो जय सिया राम, जय सिया राम बोलो जय सिया राम. रामाच्या हातातून धनुष्य तुटलं सीता स्वयंवरामध्ये. त्या धनुष्याचा आवाज संपूर्ण पृथ्वी तलावर कडकड 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 कडकड. तो आवाज जंगलामध्ये परशुरामाने ऐकला. 21 वेळेस ही पृथ्वी निक्षत्रिय करणारे परशुरामजी मिथिला नगरीच्या दिशेने धावले. तुम्हाला इथून दिसतील. परशुरामजी तुम्हाला इथून दाखवतो. परशुरामाच्या डोक्यावर जटाचा भारा होता. परशुरामाचे डोळे आग ओखत होते. परशुरामाचे हे खांदे बैलाच्या बाहूसारखे होते. खांद्यावर फरशी कुराड होती. वाघाचं कातड परिधान केलेलं होतं. झाप 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 झाप. मिथिला नगरीमध्ये जनक राजाच्या लग्न मंडपामध्ये धनुष्याचे 2 तुकडे पाहिले परशुरामानी. सीतामाईच्या बापाला धमकी दिली. ए मूळ जनक, मूळ म्हणजे मूर्ख, मूर्ख जनका, धनुष्य कोणाच्या हातातून तुटला? सांगितलं होतं तुला 21 वेळेस ही पृथ्वी निक्षत्रिय करणारा परशुराम जोपर्यंत जगात जिवंत आहे तोपर्यंत क्षत्रिय संमेलन ठेवू नको. सांगितलं होतं तुला. माझ्या पाश्चात्य क्षत्रिय संमेलन ठेवलंस. कुणी तोडला हा धनुष्य? सीतामाईचा बाप राजा जनक असा खाली पाहतो. इकडे लक्ष द्या. जे जे धनुष्य उचलायला आले ते का 10,000 राजे लोक ते असे बघत होते खाली. इतके परशुरामाला भेट होती. पण रामाने लक्षात घेतलं, रामप्रभूंनी, की माझ्या हातातून धनुष्य तुटलाय. माझं नाव माझा सासरा. परशुरामाला कसं सांगल? आणि जर सांगल तर त्या म्हाताऱ्याचं माझं भांडण होईल. म्हणून स्वतः राम परशुरामाच्या समोर गेले आणि हात जोडले. बाबा, धनुष्य तोडणारा कुणीतरी तुमचा एखादा सेवक असावा. जगाचा बाप आहे राम. वळवेसर लक्ष द्या. पण किती लहानपण. 1.5 पैसा नाही बाप्पा आपल्याजवळ. आधार चलतोय माणूस चौकात. अरे झाडाचा पाला खाल्लाय तुमच्या मायबापानी. वाट चुकून चलू नका.
जगाचा बाप आहे रामप्रभू, पण परशुरामाच्या समोर झुकले. बाबा, धनुष्य तोडणारा कुणीतरी तुमचा एखादा सेवक असावा. परशुरामजी म्हणले, सेवकाने सेवा करत राहावी, आगाव कुठानं करायचा नसतोय. धनुष्य तोडणारा या जगातला माझा सच्चा दुश्मन आहे. कुणी तोडला धनुष्य? कोण आहे तो धनुष्य तोडणारा? ज्याने धनुष्य तोडला असेल त्याला समाजातून बाजूला दे, नसता सर्वांची हत्या करून टाकील. इतकं म्हातारं गरम झालं ते. लक्ष्मणजी बसले होते विश्वामित्राजवळ. लक्ष्मणजी म्हणले, बाबा हे म्हातारं लईच गुरगुर करते. माझे रामदादा किती सिधे साधे. बाबा तिथं मी पाहिजे होतं. त्या म्हाताऱ्याला तेच पाहिजे होतं, कारण ह्या फारशा कुराडी वाल्याचं आणि त्या दाढीवाल्याचं तिलपट होते. विश्वामित्र म्हणले, लखन आले लक्ष्मणजी आणि आगीत राखेल वाटायचं काम केलं. आगीत राखेल वाटल्यावर आगी इजत असते का भडकत असते? आल्याबरोबर लक्ष्मणजी म्हणले, ओ बाबा काय झालं एवढ्याने ओरडता तुम्ही? आणि हे धनुष्य तुटलं म्हणून तुम्ही गरम झाले का? आईसे कही कमठे हमने तो बचपन में तोड डाले. असले धनुष्य लहानपणी आम्ही कितीतरी तोडून टाकले. तर त्या म्हाताऱ्याला काय गुदगुल्या झाल्या असतात? गरम झालं म्हातारं ते. हे किसका बच्चा आहे? कुणाचं पोरग हे मागापासून सुरू सुरू बोलतय. धनुष्य साधारण आहे आणि या धनुष्याला कमठा म्हणतो कुणाचा? लक्ष्मणजी म्हणले, बाबा काय शहाणपणाची गोष्ट बोलले होते मी. धनुष्य साधारण नाही हे जसं तुम्हाला कळत, तसं धनुष्य तोडणार साधारण नसावा हे का नाही कळत? डबल म्हातारं गरम झालं. लक्ष्मणावरती फरशी कुराडवरी केली आणि कुराडीला म्हातारं बोलतो, हे परशु ये बच्चे के गर्दन पे क्यों नहीं पड़ता? कुराडीला म्हातारं बोलतो. लक्ष्मीजी म्हणले, बाबा कुराडीचा आमचा परिचय, फक्त तुमचा आमचा परिचय नाही. सिद्धभर प्यावा लागतं. हो ना, म्हणून ते तसं जमतच नाही तिथे. बटन तो पण द्या इकडे. मागायला न्यायची का तुम्हाला? नाही कोण जुने आमचे सगळं गावच माझं आहे. मी आपलं सरळ बोलतोय. गोवर्धन भाऊ पुढे या इकडे. बायाच्या पुढे बसा म्हणजे बाया सरकत नाहीत. पुढे या इकडे. पैसे आणले काही वाटायला. पैसे बिडावूनच सुटत आहेत महाराजांचे. परश्या कुराडीला म्हातारं बोलत, ए परशु ये बच्चे के गर्दन पे क्यों नहीं पड़ता? महाराज लक्ष द्या इकडे. लक्ष्मणजी म्हणले, बाबा खानदानी क्षत्रिय होता मी. कुराडीचा आमचा परिचय, फक्त तुमचा आमचा परिचय नाही. बाबा क्षत्रियाचे राजकुमार आहोत आणि क्षत्रियाचा ठरलेला धर्म आहे, शस्त्र पाहिल्यावर त्याला हलवल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. दुसरा धर्म आहे आमचा, तुमच्यासारख्या ब्राह्मणाचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. आणि जर बाबा तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी मागे सरकत आहे, वेळ गेलेली नाही. परशुरामजी कपाळाचा गंध पुसून टाका, गळ्यातलं जानवा आणि तुळशीची माळ तोडून टाका, नंतर दाखवतो सुमित्रा मातेच्या दुधाची ताकद. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, एक शब्द याच्यातला इतका महत्वाचा आहे. इथं लक्ष्मणाला आईचं दूध आठवायची काही गरज होती महाराज, पण खानदानी माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत
आईच्या दुधाची चव कधी विसरायची नसती, लक्षात ठेवा. ज्या आईच्या स्थानातलं दूध पेलोय ना आपण, मी तरी रामायणाच्या व्यासपीठावर सांगतो 2.5-3 वर्षे माझ्या माईच्या स्थानातलं दूध पेलोय. तिच्या स्थानातलं दूध किती गोड होतं, त्याची चव आणखीन जिभेवर आहे. सगळं विसरा. तुम्हाला सांगू, प्रत्येक माणसाच्या शरीरातलं हाड त्या आईच्या ओरिजिनल दुधाने तयार होत आहे. बिल्डिंग उभी करायची ठरली बाप्पा, लोखंडाचं स्टील लागतंय. माणसाची बिल्डिंग उभी करण्यासाठी जे हाड आहे ते जे स्टील आहे, स्टील हाडाचं स्टील त्या आईच्या ओरिजिनल दुधाने तयार होत आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरातलं हाड त्या आईचं ओरिजिनल दूध आहे. ताकद सांगतो तुम्हाला त्या हाडाची. माणूस 70, 80, 100 वर्षाचा मेला माणूस 5 क्विंटल सरपाला मध्ये 15 लिटर डिझेल टाकून जाळतो आपण माणसाला. त्या सरणामध्ये महाराज लोखंड ठेवून बघा मावशाव. 5 क्विंटल सरपणामध्ये लोखंड ठेवा तुम्ही, पाणी होतंय लोखंडाचं, जळून जातंय लोखंड. पण आपण सावडायला जातो सकाळी, रात भरायला. इमानदारीने सांगा, हाड जळतंय का? किती लोकांच्या आपण राखा भरल्या, पण हाड जळतंय कुणाचं? का नाही जळत हाड? त्याचं एकच उत्तर आहे, ते आईचं दूध आहे. अग्नीसारखी महापावर सुद्धा आईच्या दुधाला जाळू शकत नाही. हरामखोर माणूस या मंडप मधला सुद्धा की जो त्या दुधाला विसरला. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया. माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहू माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहू माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़े को बहू माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ा को बहू माने. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आईचं दूध बदनाम कधी होऊ नये याच्यासाठी माणसाचा जन्म आहे. आठवा जुना काळ, तुम्ही जुना काळ आठवा. 1 रुपया सुद्धा पाहायला मिळत नव्हता जुन्या काळामध्ये. हो, एका लुगड्यावर मिली माय, एका धोत्रावर आपल्या घरातले माणसं मिली, एका धोत्रावर. आठवा. रामायणाला बसलात तुम्ही, आठवा जुना काळ. एका कविकाराचं सुंदर कवित्व. हे हरे हंबरुनी वासराले
चाटती जवा गाय तवा मले गायीमध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजीत गाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कान्या काट्याव्याचा याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरआन वाणी. काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय. जुन्या काळातली मावशी तुमची माय आठवा. आता एखाद्या बाईला 10-10 साड्या असत्या पण आपल्या माईला एकच नाटी होती. तीच नाटी बाई अर्धी वली करून नेसायची आणि वली पिळायची कोरडी नेसायची. झाडाचा पाला खाऊन तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं त्या लोकांनी. ठीक आहे ना. माय मिली का तो माणूस या मंडप मधला 1 नंबरचा भिकारी आहे. आलाय माझा राजा जेवला का माझा वाघ हे विचारणार कोण महाराज तुम्हाला? कोणी नाही विचारू शकत. म्हणून सगळं विसरा पण आईचं दूध बदनाम करू नका. कोणताही माणूस असेल या मंडप मधला रस्ता चुकून जगला की तुमच्या आईचं दूध बदनाम केलं तुम्ही. अरे एखादा माणूस दारूची बाटली थोबाडाला लावत असेल ना समजावं त्या माणसाने त्याच्या माईचं दूध बदनाम केलंय. एखादा माणूस जुगार खेळत असेल त्याच्या घराचा आदर्श त्याने बदनाम केलाय. लक्षात ठेवा. रामायणाला काही चगळून खाऊ नका. हे करमणुकीचं साधन. मला सांगितलं तुम्ही आता जेवताना आई वारली नाही. सदुभाऊनं सांगितलं काल जेवताना महाराज माझी माय वारली. कुणीही असेल या मंडप मधला कोणतीही माझी माऊली असेल माहेरातली माय वारली असेल तर वनवासच येतो. स्वार्थाने बरबटलेला प्रत्येक माणूस आहे पण कवटाळणारे काहीच माणसं असतात. म्हणून माया आणि बापाचा स्वाभिमान जागृत करणं हे आपलं कर्तव्य आहे. कोण खाते पैशावाल्याला बाप्पा? कुणी विचारत नाही पैशावाल्याला. 17 वर्षी झालं माझे वडील वारले आणि आई वारली त्याला 22-23 वर्षी झाले पण आज जिवंत असते. आणि वडिलाला कळालं असतं की माझ्या मुलाचं पिंपळगाव मध्ये रामायण वाघासारखी छाती फुगली असती. गरिबीमध्ये आई वडील निघून गेले हो. हे आमचं वैभव पाहण्यासाठी जिवंत राहिले नाही. लाख मिळवलं जीवनामध्ये लाख मिळवू आपण जीवनामध्ये पण तो खड्डा कुणी भरून टाकू शकत नाही महाराज. जुना खड्डा. म्हणून माय बापाबद्दल स्वाभिमान जागृत असणं. परशुरामाला लक्ष्मणाने निर्वाणीची भाषा वापरली आहे. परशुरामजी वेळ गेलेली नाही. क्षत्रियाचे राजकुमार आहोत आमचे ठरलेले ज्याच्या कपाळाला गंध आणि गळ्यात माळ जाणवा असेल त्याचं रक्षण करणं धर्म आहे आमचा. पण जर वाटत असेल तुम्हाला बाळ हे भीतीपोटी मागं सरकतंय वेळ गेलेली नाही कपाळाचा गंध पुसून टाका. गळ्यातलं जानवा आणि माळ तोडून टाका. दाखवतो सुमित्रा मातेच्या दुधाची ताकद. हे प्रकरण जास्त बिघडलं. पळत आले राम लक्ष्मणाला बाजूला केलं आणि जगाचा बाप परशुरामाच्या समोर उभा राहून छातीवरचं उपारण बाजूला केलं. कारण
देवाच्या छातीवर भृगु ब्राह्मणाच्या लाथेचं चिन्ह होतं. त्या कृतीमधून रामाने परशुरामाला शिकवण दिली, बाबा तुमच्यासारख्या ब्राह्मणाच्या लाथा खाण्यासाठी हे जीवन आहे, तुम्हाला मारण्यासाठी नाही. भृगु ब्राह्मणाच्या लाथेचं चिन्ह रामाच्या हृदयावर पाहिलं परशुरामाने, गुडघे टेकून रामाच्या चरणावर नतमस्तक झाले. रामाने आशीर्वाद दिला. डबल तपश्चर्या करण्यासाठी परशुराम जंगलात निघून गेले. दुसरा पॉइंट सुरू होतो. संध्याकाळ होते. जनक राजाचे गुरु शतानंद, राम लक्ष्मणाचे गुरु विश्वामित्र, जनक राजे एकत्रित बसले आणि दशरथ राजाला पत्र लिहिलं. ताटिका वधापासून परशुराम बिदाई पर्यंतचा मजकूर. आणि जनक राजाने विनंती केली की महाराज, रामाच्या लग्नासाठी वऱ्हाड घेऊन तुम्ही मिथिला नगरीला या. 2 नौकर अयोध्येला पाठवले. ते पत्र घेऊन दशरथ राजाच्या दरबारामध्ये ते शिपाई आले. इकडे लक्ष द्या, एक एक पॉइंट महत्वाचा असतो. दशरथ राजाला कळालं की 2 पत्र घेऊन नौकर आले. ए या बाबा या या. सुंदरपैकी गादीवर बसवून त्यांची पूजा केली. कशाचं पत्र आहे? रामाचं पत्र आहे. रामाचं पत्र आहे म्हटल्याबरोबर पत्राला पुत्र समजून ती चिठ्ठी छातीला लावली आणि दशरथ राजाने रडायला सुरुवात केली. बापाचं प्रेम कुठं कमी पडलं हेही रामायण शिकवत आहे. माझ्या रामाचं पत्र आहे. एक चिठ्ठी छातीला लावून राजा रडतोय हे नगरीमध्ये कळालं. भरत, शत्रुघ्न, कैकेयी, कौशल्या, सुमित्रा पळत आल्या. पटकन बापाच्या हातातली चिठ्ठी घेतली भरतानी. बाबा कशाचं पत्र आहे? भरत, रामाचं पत्र आहे. महाराज, रामाचं पत्र आहे म्हटल्याबरोबर ती चिठ्ठी डोक्यावर ठेवली. थे 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 दरबारामध्ये नाचले. पहिल्यांदा भारताच्या रक्तामध्ये बंधुप्रेम ओपन होत आहे. आणि ते पत्र उघडून वाचायला सुरुवात केली भारतानं. पत्र रामाचं होतं. आता हे पत्र म्हणल्याच्या नंतर आजकाल नवीन पोरायला हे कळतच नाही शब्द पत्र म्हणजे काय. कारण जुना काळ संपला. तर तुम्हाला जुन्या काळाची दादा आठवण करून घेतो. इकडे लक्ष द्या. जुने माणसे तुम्ही माझ्या ओळखीचेच आहेत. जुना काळ तुम्ही डोक्यात आणा. सकाळी 8 वाजता पोस्टमॅन पत्र घेऊन तुमच्या दारात यायचा. आठवण आहे? त्या काळातली तुमची आई आठवा. अंगणामध्ये स्वयंपाक करायची बाई. पोस्टमॅन हाक मारायची, नानी नानी तुमच्या बाळूचं पत्र आलंय. पिठाने मळालेला हात तसाच लुगड्याला पुसायचा. हुंडा ढकलून द्यायचा. काटवट ढकलून द्यायची. पळत यायची. बाईला वाटायचं पोस्टमॅन माझ्या दारात देव आला. माझ्या लेकराचं पत्र घेऊन. आठवा जुना काळ तुम्ही. गुडघे टिकून माय पोस्टमॅनचं दर्शन घ्यायची. पोस्टमॅन मुलाचं पत्र आईच्या हातात द्यायचा. गाठी गाठीचं धोतर नेसलेला बाप गल्लीत फिरायचा. पत्र वाचणाऱ्या मुलाला शोधून आणायचा. एका उंबऱ्यावर आईनं बसायचं, एका उंबऱ्यावर बापानं बसायचं. गल्लीतल्या मुलानं पत्र उघडायचं. जुना काळ सांगतोय. आणि शब्द लक्षात घ्या तुम्ही. घोळवे सर पत्र उघडल्याबरोबर त्या पत्रात पहिला शब्द लिहिलेला असायचा मुलांनी. तीर्थरूप आई वडिलांच्या चरणी बाळोचा साष्टांग दंडवत. एवढंच शब्द ऐकला की मायबापाने रडायला सुरुवात केली. पुढं तो मुलगा लिहितो, आई बाबा तुमच्या आशीर्वादाने खूप छान काम लागलंय मला. बाबा नोकरी लागली मला. वडिलाला पत्रामध्ये मुलगा म्हणतो, बाबा
लोकांच्या इथं आऊत हाणायला आता रोजाने जाऊ नका. आईला मुलगा म्हणून आई मजुरी करायला जाऊ नको, मी मनी ऑर्डर पाठवीन, घरी बसून खा. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, देवा माझे आई वडील सुखामध्ये असावेत. आपला बाळासाहेब ढोरासारखे मायबाप रडत राहतात. महाराज हे कशाने खाऊन टाकले हे प्रेम? पत्र कार्ड आंतरदेशी हे गेलं कुठं आता? हे मोबाईलने खाऊन टाकलं. मोबाईलने. तुम्हाला एक सांगू मी, जरा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. जीवन जगण्यासाठी साधनं उपलब्ध झाली, पण प्रेम संपलं. भोग आली, भोग, आणि त्याच्यातून रोग तयार झाला. जुन्या काळामध्ये 4-4 पायला दळण दळत होती बाई, तिच्या अंगातला गुंडी गुंडी घाम जात होता. त्या बाईला कसली बीपी शुगर. जेवढे भोग तयार झाले तेवढे रोग तयार झाले. तुम्हाला सांगू मी, खेड्यातलं बरं आहे. खेड्यातलं हे पुरुष पुढं लक्ष द्या. तुलाच म्हणतो, मावशी हो, अजून खेड्यात बरं आहे. शहर सिटीला बंगल्यातल्या बाया जाऊन बघा, खाती झोपती, झोपेतून कणतच उठती, डायरेक्ट पिशवी घेते की दवाखाना. कुठं चाललात मावशी? माझी बीपी वाढली. बीपी वाढली. ये ना इकडे, कापूस याचा आहे ना, कशी बीपी वाढत. फार बट्या बोळ केला ह्या शिकलेल्या लोकांनी, बंगल्यात राहणाऱ्या लोकांनी. वाटपुळ गेले गेले. 4.5 कोटीचा बंगला एक जणाचा पुण्याला आमच्या मित्राचा. आणि मला आता चंदनवर कुंकू लिहायची सोय. त्या बाईला म्हणजे माझी थोडं कुंकू आणावं. अख्या घरात हिंडत होती बाई, तिला कुठं सापडलं नाही. म्हणजे ही का मुसलमानी नाही. तेव्हापासून हळद कुंकू संगच वापरितो मी. शिकलेल्या बायाला 3 गोष्टी श्वसनात मावशी. बांगडी श्वसनातीला, काळ्या पोतीचा तर इटा आला बाईला. कुंकू लावलं की तिला इतकं वाईट वाटतंय कपाळाला. किती अवघड. हिंदू संस्कृती पायाखाली तुडवणं. बापरे, 196 देश आहेत, पण भारतासारखा देश नाही, जगात नाही. जगात सर्व गोष्टींना संपन्न असा देश आहे भारत देश. परवाच सांगितलं, राम आणि कृष्ण फक्त जन्मले आणि जग भजन करते. त्याचं कारण, कुलवान माझी माय माऊली जर कुठं असेल तर ती भारतात आहे. भारतात सकाळी सकाळी खुरपण करणारी बाई असू द्या, तुळशीला 7-8 येडे घाली ती, सूर्याकडे पाणी फेकी ती, सूर्यनारायणाला म्हणती देवा ह्योच भोळा भाळा नवरा असू दे, पण पिढ्यान पिढ्या मला ह्योच मिळावा. असू दे माझा भोळा, पण ह्योच नवरा मला पिढ्यान पिढ्या मिळावा. इतर देशातली बाई नवऱ्याबरोबर लिखित करार करते. 10 वर्षी तुझ्यासोबत नांदल, 11व्या वर्षी तुझी नाही. इतर देशात संस्कृती आहे. म्हणून भारत देश पवित्र आहे. भारत देशातली माझी माय माऊली देवाला भीक मागती, जन्म जन्म मैं मरूंगी जन्म लूंगी, मरूंगी जन्म लूंगी, लूंगी तो भी पति
भगवान शंकर कोच करून घे. हा संदेश आहे भवानी माता पार्वतीचा. म्हणून बघा तुम्हाला बांगडी कुंकू काळी पोट टिकवा बर का. अंगात कानी नाक पण एवढं टिकवा. हे कुठून फुटले कुठून वाढले? त्या अंतर्देशी पत्रापासून. भरतानी पत्र उघडलं. ते पत्र ऐकण्यासाठी दशरथ राजे, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, सुमंत प्रधान 5 मुद्दे त्या पत्रात लिहिले होते. 14 वर्षाच्या वयामध्ये रामाने पहिल्यांदा ताटिका नावाची राक्षसी मारली. नंबर 2, मारीच नावाचा राक्षस 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला, सुबाहू जागेवर मारला. नंबर 3, एका दगडातून बाई प्रगट केली, अहिल्या उद्धार. नंबर 4, 10,000 पैलवानांनी ओढीत आणलेला धनुष्य रामाने स्पर्श केल्याबरोबर तुटला. नंबर 5, 21 वेळेस प्रथमेने क्षत्रिय करणारा परशुराम गदगद करून जंगलात पाठवला. 5 प्रकारची क्रांती 14 वर्षाच्या रामाने केली. हे पत्रात वाचलं भरताने. आणि अयोध्येचा सम्राट राजा दशरथ गुडघ्यात मान घालून रडत होते. काय माझ्या मुलानं स्वाभिमान कमावला. कौशल्या माता फुंदू फुंदू रडत होती. काय माझा वाघ आहे. खाली लिहिलं होतं राजे जनक यांच्या चरणावर मिथुला नरेश जनकाचा साष्टांग प्रणाम. महाराज, रामाच्या लग्नासाठी सगळं वऱ्हाड घेऊन तुम्ही अयोध्येला या, आपल्या मिथुला नगरीला या. मग दशरथ राजाने जाहीर केलं, दौंडी दिली. ऐका, उद्या सकाळी 10 वाजता रामाच्या लग्नासाठी सर्वांनी वऱ्हाडामध्ये सामील होणे. दौंडी झाली. दौंडी, हत्ती सजवले, घोडे सजवले, उंट सजवले, पालख्या सजवल्या आणि सगळं वऱ्हाड मिथुला नगरीला रामाच्या लग्नासाठी निघालं. महिला मंडळीसाठी एक महत्वाचा पॉइंट आहे. कौशल्या माता महालाच्या बाहेर आल्या आणि महाराजांना नमस्कार केला. दशरथ महाराजांना. रामाची आई म्हणती, पतिदेव, रघुवंशाचा नियम आहे की नवरदेवाकडची बाई लग्नात चालत नाही. लवकर माझ्या रामाला घेऊन माझी भेट करा. असं वाक्य आहे तुळशी रामायणामध्ये. महिला मंडळी लक्ष आहे का माझ्याकडे तुमचं? एवढ्या वाक्यावरून ठरवा नियम तुम्ही. रामाची माय म्हणते आपल्या मालकाला, रघुकुलाचा नियम आहे नवरदेवाकडची महिला लग्नात चालत नाही. आता आपली सध्या साखरपुड्याला कुठं असते? साखरपुडे होत नाही तुमच्या इकडे घाटावर? ए मावशी, साखरपुड्याला बाया कुठं असत्यात? कुठं? वाघावणी गडी माणसाचा पसारा बसलेला असतो. बाया कारभाराला बाया मध्ये बैल बाजून बैलच म्हणतो. गडी गडी म्हणायचं. किती बुद्धिमान आदर्श पुरुष मंडळी बसलेली असली, जिला कमी डोकं ती कारभारात साखरपुड्याला. ही संस्कृती आपली नाही. कारण इथं रामायणाचा संदेश आहे, तो संदेश मोडून काढला लोकांनी. असो, जसं चलल तसं चालवा, त्याची काही अडचण नाही. पण संपूर्ण वऱ्हाड घेऊन मिथुला नगरीच्या सीमेवर रामाचा बाप येतो. सीतामाईच्या बापाला कळालं. चतुरंगिनी सेना घेऊन जनक राजे दशरथ राजाला भेटायला आले. तुम्ही रामायणातला एक एक मुद्दा किती महत्वाचा आहे ती पहा. दशरथ राजाला भेटण्यासाठी
जनक राजाने रथातून खाली उडी टाकली. दशरथ राजाच्या चरणावर साष्टांग दंडवत घेण्यासाठी अंग झोकलं की दशरथ राजाने जनक राजाला कडकडून मिठी मारली, उचलून धरलं. सीतामाईचा बाप जनक राजे म्हणले, महाराज एका गरीब मुलीचा बाप आहे, मला पदरामध्ये घ्या. मुलीचा बाप लहान होतो ना, गरीब मुलीचा बाप आहे, मला पदरामध्ये घ्या. दशरथ राजांनी जनक राजाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. दशरथ राजाच्या तोंडातले उद्गार आहेत, महाराज हे राजा जनका एवढा लहान का होतो तू? अरे मुलीचा बाप आहेस तू, एवढा लहान का होतो? मुलीचा बाप कन्या दान करणारा असतो आणि जो दान देतो तो जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे मुलीचा बाप. आणि जो घेतो तो कोण आहे? भिकारी. मी कशाला म्हणू? पोराच्या बापाला. मुलीचा बाप कन्यादान करणारा महात्मा आहे. मुलीच्या दारावरचा भिकारी म्हणजे पोराचा बाप आहे. ते दशरथ राजे म्हणले, मी तुझ्या दारावरचा भिकारी आहे. अरे दान देतो तो श्रीमंत आणि दान देणाराचं स्थान वर असतंय, घेणाराचं स्थान खाली असतंय. का लहान होतो तू? किती महाराज स्वाभिमान आहे राजा दशरथाकड, जनक राजाकडे. आपलं कसं आहे? आपलं कसं आहे? आपल्या लग्नामध्ये पोराचा बाप रुस होतो. लग्नाला सुद्धा थांबत नाही, तिकडं फुगून बसलेला असतो पोराचा बाप. लग्न लागल्यावर मग 4-2 तरुण पोरं जाते, मामा चला जेवायला. नाही जेवणार. मामा चुकलं काय आमचं? का नाही जेवणार मामा? अहो मुलीच्या बापाने पहिला राम राम का नाही घातला मला? नाही जेवणार. पोरं म्हणले नको येऊ, मर तसा. अर्धा चक्कर वावरून त्याच्यात गाजर होते किंवा करायला दिमाग रे एवढा. अरे इथं बघ रामाचा बाप सीतामाईचा बाप केवढी नम्रता. वाजत गाजत वराट मिथुला नगरीमध्ये संध्याकाळी मोठे मोठे महाल जानवाशाला दिले आणि रात्रीच्या प्रसंगी 3 दाढीवाले ऋषी एकत्रित आले, चर्चा केली. का म्हणले? दशरथ राजाला मुलं किती? म्हणले 4. आणि जनक राजाला मुली किती? म्हणले 4. आता खरं सांगतो तुम्हाला त्याच्यातला मुद्दा. जनक राजाला एकच मुलगी आहे. काही माहित नसतं हे रामायणातलं सगळं खानाखुणा. जनक राजाचे सख्खे भाऊ कुशकेतू, त्यांच्या 2 मुली येतात. एकीचं नाव आहे मांडवी आणि एकीचं नाव आहे श्रुतकीर्ती. जनक राजाला एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे उर्मिला. आणि सीता तर जमिनीत सापडली. मग 3 दाढीवाले म्हणले ह्या 4 मुली 4 मुलांना देऊन टाका. पक्क ठरलं. साखरपुडा केला आणि जोड्या लावा. लहान मुलगी श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला दिली, तिच्यापेक्षा मोठी मांडवी भरताला दिली, तिच्यापेक्षा मोठी उर्मिला लक्ष्मणाला दिली, सगळ्यात मोठी सीता रामाला दिली. 4 मुलांचं लग्न लावायचं ठरलं. अंतरपाठ धरला, आक्षिदा वाटला, मामा मामी उभे राहिले. बामणानं सुरू करू का म्हणून विचारलं, एवढ्यात एक रुसलं. ब्रह्मदेव रुसला. पूर्वीच्या काळात रुसा बघायची सवय होती, ती प्रथा आता बंदच झाली. आता पूर्वी लग्नामध्ये नवरदेव रुसायचे ना दादा. तुम्ही रुसले होते का? नाही, तुम्ही रुसले होते ना? बाप्पा रुसले होते, नामदेव बाप्पा. बाप्पा तुमचं नाही मला सांगता येतं, पण मी रुसलो होतो. माझी सासरवाडी कोणती? हेवड मावली देवपण. महाराज माहित आहे का? बसा, हे इकडे लक्ष द्या. आणि रुसायची जागा कोणची? मारुतीचा पाप. म्हणून त्या बिचाऱ्याचं नशिबाला आले त्याचं लग्न नाही झालं नाही.
तुम्हाला सांगतो ते नवरदेवाच्या हाताखाली 2-4 दिवस एक हेल्पर नसते का तुमच्याकडे? काय म्हणते त्याला? करवाला. तिकडे विदर्भात त्याला लांडगा म्हणते. महाराज इकडे लक्ष द्यावे. तो माझा जे करवाला होता कधी पारावं घडलेलं सांगतो तुम्हाला. त्या साहित्य चिमटा घ्यायचा मला म्हणायचं रुस. आता महाराज मी झोपीत हसणार माणूस रुसू कसा? रुसायला तोंड फुगवावं लागते, घोटावळून घ्यावं लागते, कपाळावर आट्या पाडावं लागते. रुसू कसा? बरं मी म्हणलं रुसतो मी. त्या कारवाल्याला म्हणलं रुसतो मी, पण फायदा काय होईल? तो म्हणला तू जर रुसलास कमी तर तुला घडी नाही तो रिडू देतील. रुसा येत नव्हतं पण बळच रुसलो. बळच तोंड आवडलं असं. माझ्या मोठ्या मामाने लगन जमिलं माझं. त्याला कळालं म्हणजे तुमचा नवरदेव पारावर रुसला आणि काय पद्धत. मामाला आमच्या मामा जे आला काही नाही ती नवरदेव कानाला धरून उच्चारलं. मामा आला रगेल मामा. 14 वर्षाचा होतो मी तेव्हा लग्न झाले. मामा आला की कानाला धरून नवरदेव उच्चारला. मामा कसा करतो? घाल चडी. काय हाल झाले. आता ते लग्न पाहून पोटात अशी आग उठते आमच्या. काय आमचा माझा बस्ता कुठे बांधला होता? इड्यात सुट्टी. मामा म्हणतो घाल चडी. शेवंती चडी. चडी किती आठवतदार. एक बाही 2 हात. त्याला नवरदेव खांद्यावर टाकला त्या मंडपात नेऊन. रिडू नाही घेडी नाही. असं झालं आमचं लग्न. म्हणायचं हे लग्नात पहिल्यापासून रुसाफुगी असायचे. आता नाही कुणी रुसत. रामाच्या लग्नामध्ये ब्रह्मदेव रुसले. फटाक 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 फटाक. पण गेटवर नारदांनी अडविलं. बाबा रुसला वाटतं. नारदा रुसलो. का रुसला बाबा तुम्ही? नारदा रामाच्या लग्नामध्ये मला अग्रपूजाचा मान पाहिजे होता. का नाही अग्रपूजाचा मान? नाही थांबणार. नारदाने सांगितलं बाबा लग्नाला आला ती पहिली चूक आहे. अग्रपूजाचा मान मागता ही दुसरी चूक आहे. ब्रह्मदेव म्हणले लग्नाला आलो ती चूक म्हणजे? अहो म्हणले तुमच्या बापाचं लग्नही नाही. बापाच्या लग्नात काय पोरं हजर असतात काय? नाही. ब्रह्मदेव म्हणजे भगवान विष्णूच्या नाभी कमळातून जन्म झाला. विष्णूचा अवतार आहे ना राम. लग्नाला आला ती पहिली चूक. तुमच्या बापाचं लग्न आहे. बापाच्या लग्नात पोरं हजर नसतात. काय झालं? 8 वर्षाचं पोरग घरामध्ये गेलं. कपाट उघडलं. माय बापाच्या लग्नाचा अल्बम काढला. बसलं पोरग तपाशीत माय बापाच्या लग्नाचा अल्बम. अल्बम कळत होता. फोटो ठेवायचं पुस्तक. पहिल्याच फोटो मध्ये पप्पा मम्मीच्या तोंडात लाडू घालते. दुसऱ्या फोटो मध्ये मम्मी पप्पाच्या तोंडात जिलाबी घालते. तिसऱ्या फोटो मध्ये मामा मामी. 5व्या फोटोत काका काकी. 6व्या फोटोत आखा गाव. आणि ह्याला ह्याचा फोटो दिसणार तुझ्या. गरम झाला बाळू. अंगणामध्ये आई स्वयंपाक करीत होती. का गाय
वरवर माया करती तर बाळू बघ ना कसा दिवा लावलाय प्रत्येक फोटोत पप्पा आणि मम्मी पप्पा आणि मम्मी एक फोटो नाही माझा घेतलाय त्यात आईने ओळखले बिघाडलाय म्हणली एक फोटो काढायचं काम बिल ते द्यायचं काम तुझ्या पप्पानी केले ड्युटीवरून आले की त्याला विचार 5:30 वाजेपर्यंत बाळू अल्बम घेऊन दारात उभा भाकर सुद्धा खात नाही बाप ड्युटीहून सुटला रस्त्यामध्ये बाळूसाठी खाऊचा पुडा घेतला दारात आल्याबरोबर बाप म्हणतो बाळू घे तुझ्यासाठी खाऊचा पुडा आणला त्या का गटारात खाऊ आणलाय बाप म्हणा बाळू का रे गरम झाला तू बघा ना कसा दिवा लावलाय पहिल्याच फुटूत तुम्ही मम्मीच्या तोंडात लाडू घातलाय दुसऱ्या फुटूत मम्मीने तुमच्या तोंडात जिलाबी घातली चौथ्या फुटूत काका काकी मामा अख्ख्या गावाचे फोटो काढले बाबा तुम्ही एक फोटो नाही घेतला माझा याच्यात बापानं निरखून बघितलं बाप म्हणणार बाळू तुझ्या माय बापाच्या लग्नातले फोटो येत नाही बाळू म्हणला मी तेच म्हणतोय ने तुमच्या लग्नात एक कमून नाही घेतला माझा बाप म्हणला मूर्खा माय बापाच्या लग्नात पोरं हजर नसते जसं हे तसं शिंदीवाला ब्रह्मदेवाला म्हणते तुझ्या बापाचं लग्न आहे बापाच्या लग्नात पोरं हजर नसते फिरा वापस ब्रह्मदेव वापस फिरले सगळ्याला अक्षिता पावचालाय समजा एक मंगलाष्टक तात्या म्हणा आणि 4ही मुलांचे लग्न लागले जातील बोला रामेत्री बकाचा पवन भुज पळे मोरो स्वर्ग थोडासा भिक्को द्या मला मस्त गवळण म्हणतोय थोडा भिक्को द्या जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज जाऊ दे रे कमल नयना 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 मुरली मुरली पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे
ऐका, लक्ष द्या इकडे. 3 महिने रामाच्या लग्नाचा सोहळा चालला. शेवटी उद्या सीतामाईला वाट लावायचे म्हणून आदल्या रात्री लग्न मंडपामध्ये सीतामाईचा बाप जनक राजे उभे होते. दशरथ राजे गेले हात जोडले. येतो महाराज. महाराज उद्या सकाळी निघणार बरं आम्ही. धक्का बसला जनक राजाला. जनक राजे म्हणले, महाराज तुम्ही निघाल्यावर तुमची 4 मुलं निघतील ना.
हो महाराज. चारी मुलं तुमचे निघाल्याच्या नंतर महाराज माझ्या चारी मुली निघतील ना? हो महाराज. मुलगा नव्हता जनक राजाला. महाराज चारी मुली मला टाकून जर गेल्या कसा जीव धरू महाराज. थांबा ना महाराज काही दिवस. दशरथ राजाने सांगितलं 3 महिने झाले. मीही एक राजा आहे, प्रजा सांभाळणं माझा धर्म आहे, मला जावं लागतंय. रात्रभर झोप नाही. मुलीच्या बापाला झोप नसते. 4 पालख्या सजवल्या, उंट सजवले, घोडे सजवले, हत्ती सजवले. मुलीला जेवढं सप्रेम भेट वस्तू द्यायचं साहित्य आहे तेवढं रात्रभर जनक राजानं उभा राहून भरलं. कोणताही बाप असेल महाराज, मुलीच्या लग्नासाठी झोप नाही त्या बापाला झोप. आणि एक सांगतो तुम्हाला, जगाच्या पाठीवर असं एकच नातं आहे, मुलगी आणि बाप. की कुठल्याही बाईनं 1 गुंठा जमीन बापाला मागितली नाही. भिकाऱ्याला देईन बाप नाही तर श्रीमंताला देईल, पण उभी जिंदगी पायाकड पाहून जीवन जगत राहती बाईची जात. कुणासाठी? पायाकड बघून जगतीनं बाईची जात प्रत्येक. कुणासाठी? नवऱ्यासाठी नाही. कुणासाठी? फक्त बापासाठी. मावल्या हो, बाप म्हणल्याबरोबर तुम्हाला इथून तुमचा बाप दिसला असेल. प्रत्येक बाईला इथून बाप दिसला असेल. आणि मग रडती मुलीची जात लग्नामध्ये जाताना. तिच्या रडण्यात स्वार्थ काय? ती काही इस्टेटसाठी धनासाठी रडती? फक्त जाताना मुलीला तिचा गरीब बाप दिसत असतो. माझ्या लग्नासाठी माझा बाप 6 महिने फिरत होता. माझ्या लग्नासाठी 1 महिना माझा बाप हानिकाचा पाय धरून रडत होता. त्या मुलीला बाप दिसतो. कपाळाला बाशिंग असतंय, सनईचे सूर वाजत असतात. गरीबाची मुलगी असली तरी अख्खा गाव तिला वाट लावायला असतो महाराज. तुम्हाला इथून मावले होतो प्रसंग आठवण, तुमच्या लग्नातला प्रसंग. लग्नात तुम्हाला वाट लावताना तुमचा गरीब बाप कुठं उभा होता. बरं का दादा, कितीही वागावणी बाप असू द्या, पण लेकीच्या बाबतीमध्ये लहान होतो बाप. वाट लावताना तिथं आजी बसलेली असते, तिथं आजोबा बसलेले असतात. त्या कवल्याला मोठा भाऊ असतो, त्या कवल्याला छोटा भाऊ असतो. महिला मंडळीमध्ये आई असती, पुरुष मंडळीमध्ये बाप असतो. कपाळाला बाशिंग असते तुमच्या. पळत जाते मुलगी आणि आजीला कवटाळून रडती नात. कारण त्या आजीला रोज टायमाला गोळी पाणी देणारी ती नात असते. आजी येते. आजी मुलगी पळत जाती, आजोबाला कवटाळून रडती. आजोबांनी 10 रुपयाची नोट काढली, त्या नातीच्या हातात दिली. जाताना मुलगी म्हणती, बाबा येते, मी तब्येत सांभाळा. येते. आईच्या मानावर मान टाकून लेकीची जात रडत राहती. आईला एकच सांगते मुलगी, आई येते मी आई. पण माझा गरीब बाप दिवसभर कवाड कष्ट करतो. कधी कधी जेवायला बसल्यावर बाबाला आडवं बोलतेस तू. मुलगी आईला शपथ घालते, आई माझी शपथ आहे तुला, इथून पुढे माझ्या गरीब बापाला आडवं कधी बोलू नको. येते आई. मोठ्या भावाला जाऊन बहीण कवटाळती. बरं का, मोठ्या भावाला बहीण म्हणती, दादा येते, दादा येते. पण आपल्या बाबाचं वय झाले, संसाराचा गाडा हाकायची ताकद आपल्या बाबात नाही. पण येते मी. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा,
लहान भावाला जाऊन कवटाळती बहीण महाराज. बहिणीच्या लग्नामध्ये एका अंथरुणात झोपलेले, एका ताटात जेवलेले, सोबत शाळेत गेलेले 2 बहीण भावंड असतात. पण बहिणीच्या लग्नामध्ये 5 दिवस लहान भाऊ जेवलेला नसतो. त्याला माहित असतंय की माझी बहीण आता जाणार आहे उद्या मला टाकू. लहान भावाला कवटाळून बहीण रडती. आणि जाताना लहान भावाला बहीण म्हणती, भैया येते मी, पण माझी शपथ आहे तुला, जन्मभर आपल्या बापानी शिळ खाल्लं, आपण ताजं खाल्लं. जन्मभर आपल्या बापानी जुने कपडे घातले, आपण नवे कपडे घातले. माझी शपथ आहे इथून पुढं आपल्या बाबाला त्रास होईन असं कधी जगू नको. प्रत्येकाच्या मानावर मान टाकून मुलीची जात रडत राहते. काय स्वार्थ तिचा. कितीतरी मुली दारू पेताडाच्या घरामध्ये औषध पिऊन मेल्या. कितीतरी मुली, गाव नाही सांगत बाप्पा तुम्हाला, पण आपल्या केस तालुक्यात 5 वर्षाच्या पूर्वी एका गावाला घटना घडली. 10 वर्षे मुलीला मारित होता. 10 वर्ष. डोंगरात वस्ती होती महाराज. 10 वाजता केजून दारू पिऊन आला हरामखोर. रोपे टोपे 2 मुलं होते. बापाच्या माराच्या भेन सीताफळीच्या आळ्यात जाऊन लपलेले करते. राक्षसाची अवलाद. 10 वर्षे मार खाल्ला, पण बापाकडे गेली नाही मुलगी. का नाही गेली? माझ्या लग्नाचं कर्ज अजून माझा बाप फेडतोय, ऊस तोडतोय माझा बाप. 10 वर्ष झालं माझ्या लग्नासाठी, आणि तोंड वाकडं करून काय माझ्या बापाकडे जाऊ. 10 वर्ष शेवटी 1 लिटर भर औषध पिली मावशाव. 1 लिटर. नालायकाच्या दारात मरून पडली, पण बारीक तोंड घेऊन बापाकडे गेली नाही मुलगी. कुठलीही माझी माय बहीण असल्या मंडप पडली, तिचे अनंत उपकार आहे. बापाच्या आबरूसाठी जीवनभर दुःख भोगणारी जात म्हणजे महिलांची आहे. जिंदगीभर दुःख. आज जनक राजे दुःखी झाले. आणि दुर्दैवाची गोष्ट सांगतो बरं का मावल्यावर, तुम्हाला माझी विनंती आहे, एवढं प्रेम जर स्त्रीच्या रक्तामध्ये असेल, निस्वार्थ मुलीची जात, कुठला स्वार्थ नाही, मग त्या मुलीची दवाखान्यामध्ये हत्या का घडत असावी? आपल्या सप्ताहामध्ये गंभीर प्रश्न आहे. अख्खा मंडप रडतोय मावश्या हो. तुम्ही बाया रडतात त्याचं नवलने गडी सुद्धा रडते. आपल्या समोर आज प्रश्न आहे, माय मेल्याच्या नंतर एखाद्या माणसाची आई मरण पावली, त्या आईची आठवण न होऊ देणे हे काम घरामध्ये मुलगी करते. माईचं पात्र मुलीची जात सांभाळते आज महाराज. इतकी खानदानी कुलवान जिव्हाळा देणारी, प्रेम देणारी जात जर मुलीची असेल, तर आपल्या समोर प्रश्न आहे की त्या मुलीची हत्या हातानं बाई 10,000 20,000 डॉक्टरच्या हातात देते. माझ्या पोटातली मुलगी कापून टाका म्हणते. अशी काय वाईट वाटली मुलीची जात तुम्हाला? बायांनो, तुम्ही केलेली चूक सांगतोय तुम्हाला. तुम्ही कल्पना करा, 2.5 महिन्याचा पोटातला मुलीचा गर्भ कापून टाकण्यासाठी हातानं 10,000 रुपयाचा बंडल डॉक्टरच्या हातामध्ये दिला, आणि डॉक्टरने हातामध्ये छनीन हातोडा घेतला. पोटातली मुलगी मारून टाकण्यासाठी पहिलं तिचं डोकं फोडावं लागतंय. बाया हो, शाण्या वाजरा थोड्या तुम्ही. हे पाप कधी फेडू शकत नाही आपण.
शनीनं डोकं फोडावं लागतंय मुलीचं, तहा मुलगी बाहेर येते ती. आपण स्वप्नात सुद्धा कल्पना नाही करू शकत. पण पोटातल्या चिमुकल्या मुलीनं डॉक्टरची ती गडबड ऐकली आणि पोटातून संदेश पाठवला. पोटातून मुलगी आईला हात जोडती, चिमुकले हात जोडती पोटातली मुलगी. सोड द्या. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. कोण कमी आवाज वाढवा, आवाज कमी. या दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होनी, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. आई तुला खरं सांगू मी, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा तिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. महाराज घरात बहीण नसल्यावर राखी बांधायची कधी. कोरोनाच्या काळामध्ये पोलीस अधिकारी आमचे जायभाई साहेब बरं का, 2 बहिणी होत्या त्याला. कोरोनामध्ये संघ 2 बहिणी मेल्या ते. राखी पौर्णिमेच्या दिवशी जावा जावा होत्या सख्या भावाच्या बायका, एक दिवशीच मेल्या. कोरोनाचा काळ. राखी पौर्णिमा ज्या दिवशी असेल ना, त्या दिवशी 5-5 हजार रुपयाची साडी भाऊ घेऊन जायचा. त्या 2 बहिणीला एका जागेवर 2 बहिणी. कोरोनाच्या काळात दोन्ही बहिणी मेल्या. राखी पौर्णिमा ज्या दिवशी येईल त्या दिवशी दिवसभर तो भाऊ झोपलेला असतो आणि मला फोन करतो ते अंतरुणावर दिवसभर. राखी पौर्णिमा आली, चोले महाराज दोन्ही बहिणी मला टाकून गेल्या. बहीण नसल्यावर कोणी राखी बांधायची. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना होईन मी जेव्हा राजाची राणी. आई 22 वर्ष तुझ्या घरामध्ये राहीन, 20 वर्ष राहील. चुकून तिथून पुढे तुला त्रास देणार नाही बघ. होईन मी जेव्हा राजाची राणी, ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी. दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. म्हणून या रामायणाचा संदेश माझ्या मायमावल्यांना या गोष्टीची भीक मागतो. कितीही एका बाईला पुरी व्हावा, 2-2, 5-5 व्हावा, काय फरक पडतो.
अशी कोणती बाई जमान्यात होऊन गेली की तिने पोटातली मुलगी मारली हो? एक मुलगी एका बाईने जर मारली 72 पिढ्याला पाप फेडू शकत नाही ती बाई. पाप एक एक गावामध्ये आज 200 200 400 400 मुलं बिगर लग्नाचे अत्याचार मागून गेला. एवढी भयानक परिस्थिती आहे समाजामध्ये. कोणत्याही पोराचा बाप आमचे पाय धरतोय असे 50 लोक रोज आम्हाला मिळतात. चोले महाराज, लय तुमचं आमचं प्रेम आहे, आम्हाला विसरले का? विसरले? लावू कुणासोबत तुझ्या पोरीचं लग्न? पोरगी नाही ना. हे दिवस येऊ नयेत कधी आपल्यावर, म्हणून संदेश आहे रामायणाचा. इथून पुढे सर्व माझ्या माय मावल्यांना या गोष्टीची नम्र प्रार्थना आहे की आपल्या घरातली मुलगी मरता कामा नये. 4 मुली आहेत मला. काय करता मुलाला? असा वाकछाप मुली येतात. निवडंगवाडीमध्ये माझ्या मोठ्या बहिणीच्या मोठ्या मुलाला मुलगी दिली माझी मी. कारण माझी मोठी बहीण, तो माझा भाचा, तिला पेच होता तवा वारली. बर का मावशी? तिचा नवरा वारला, ती वारली, शेत नाही, घर नाही. माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा. पण मारताना माझ्या माईनं मला सांगितलं, उद्धव, ही गंगाचा मोठा मुलगा, त्याला घर नाही, कोण मुलगी देईल? देवानं तुला मुली दिल्यात, एक मुलगी तुझ्या बहिणीच्या मुलाला दी, त्याचा संसार तू उभा करशील. आईला वचन दिलं मी, माझी मोठी मुलगी त्या मुलाला दिली. घर नाही माझ्या मुलीला, शेती नाही. एक मुलगा झाला तिला, अतिशय सुंदर. पण 10 रुपये 5 रुपये 100 रुपये गोळा केले एका डब्यामध्ये त्या माझ्या मुलीने, जिला घर नाही तिनं. ज्या वर्षी मला 50 वर्ष झालं, त्या वर्षी ढोक महाराजाचं कीर्तन ठेवून माझा वाढदिवस केला त्या मुलीने माझ्या, जिला घर नाही. डब्यात 3 लाख रुपये साचवले. 5 रुपये 10 रुपये 20 रुपये डब्यात 3 लाख रुपये साचवले. ज्या मुलीला माझ्या घर नाही त्या मुलीनं 20-25 हजार लोक जमले होते कडकीला, ढोक महाराजाचं कीर्तन. माझा सुवर्ण महोत्सव साजरा केला. तात्या म्हणली, घर नसू द्या आम्हाला, माझा बाप आनंदानं राहावा, सुखी राहावा, ही माझी विनंती. इतकी शक्तिशाली मुलगी आहे. तुम्ही आता लातूरला जा, 120 मुलीचं हॉस्टेल आहे तिच्याकडे. डॉक्टर होणाऱ्या मुली, एक मुलीची फीस आहे 1.5 लाख रुपये. मुलींचं हॉस्टेल आहे. मुलाला काय करता? लात मारीन तिथं पाणी काढते मुलगी, अशी वाकछाप मुलगी. मुलीला कमी का समजता तुम्ही? किती हलकटपणा अंतकरणाचा, की मुलीला तुम्ही खाल्ल्या थराचं समजिलं. म्हणजे वारकरी संप्रदाय जिवंत ठेवायचं काम या महाराष्ट्रामध्ये मुक्ताबाईने केले. 7 वर्षाची मुलगी होती तेव्हा 12 अभंग लिहिले मुक्ताबाईने. म्हणून हे रामायणाच्या बाजूचं बोलतोय, कारण मुलगी जिवंत राहणं हा संदेश. असो, 4ही मुली सजून निघाल्या आणि सीतामाईनं पाळलेला एक पोपट होता. त्या पोपटानं पाहिलं की माझी जगन्माता चालली. सीते सीते सीते. सुनैना माता म्हणते, बाबा तिकडं आहे का रे कुणी? माझ्या जानकीनं पाळलेला पोपट आहे. माझी जानकी पोपटाला टाकून गेली तर पोपट जगणार नाही. पोपटाचा पिंजरा सीतामाईच्या रथाला बांधा. पोपट रडत होता.
मांडीवर घेऊन पोपटाला खेळवायची सीता. महाराज पोपटाची जर ही दशा तर राजा जनकाची काय दशा. अरे तळ हातात मुलगी सापडली होती जनक राजाला, इतकी लाडकी होती, त्याची काय दशा असं. प्रत्येक मुलगी आईच्या पाया पडती. चारीही मुली सजून निघाल्या. त्यावेळेला सुनैना मातेनं सीतामाईला शिकवण दिली. आईनं मुलीला वाट लावताना काय शिकवावं चोपाई लिहून ठेवली गोस्वामी तुलसीजींनी. सास ससुर गुरु सेवा सास ससुर गुरु सेवा सास ससुर गुरु सेवा सास ससुर गुरु सेवा करे. पति उजलागी आईनं मुलीला काय शिकवावं. हे बाई सासू सासऱ्याची सेवा कर. जर घरामध्ये तुला त्रास झाला ना कधी तर आतून घर बंद कर, घरामध्ये रडत बस. पण तुझ्या घराची गल्लीमध्ये वार्ता कधी सांगू नको बरं. आपल्या घराची आबरू बाईच्या जातीने गावात कधी मिसळायची नसती. महिला मंडळी एक वाक्य सीतामाईच्या आईने शिकवलं. एक वाक्य खूप महत्वाचं वाक्य. सुनैना माता म्हणते जानकी जी बाईच्या जातीने असं कधी जगू नये गावामध्ये की जेणेकरून आपल्या मर्द पुरुषाचा रस्ता थांबेल. असं कधी बाईनं जगू नये गावामध्ये की जेणेकरून आपल्या सोन्यासारख्या मर्दपतीची आबरू धुळीला जाईल. असं बाईने कधी जगू नये. पती रुख लागी आयसो आनसरे हो, पती रुख लागी आयसो आनसरे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु चारीही मुली राजा जनकाच्या पालखीमध्ये बसल्या. गरीबातली गरीब बाई असली तरी सीतामाईला वाट लावायला. आणि सीमेपर्यंत पालख्या गेल्याच्या नंतर राजा जनकाने सीतामाईच्या पालखी समोर दंडवत घेतला. काय मुलीवर जीव असन बापाचा. पाठीमागा आले जनक राजे सीतामाईच्या पालखीचा पडदा वर केला.
गरीब सीता. मावल्या हो, जगामध्ये जेवढ्या महिला जन्माला आल्या त्या महिलांमध्ये एक नंबरची जगात वनवासी जर कोण असेल तर ती सीता माता आहे. सीतामाई इतकं दुःख आपल्याला ऐकायचंय पुढं रामायणामध्ये. पण बापानी पालखीचा पडदा वर केला जनक राजाने. गरीब सीतामाईच्या डोक्यावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला. जनक राजाला चक्कर आली, धाडकन खाली पडले. पळत आला रामाचा बाप राजे दशरथ, मानाखाली हात घालून जनक राजाला उचललं आणि तोंडातला शब्द, दशरथ राजाच्या तोंडातला शब्द, महाराज रडू नका. अहो तुमच्या मुलीला मी प्राणापेक्षा जास्त सांभाळीन दशरथ राजा म्हणतोय. पण ही मुलगी 14 वर्षे जंगलात जाणार आहे वनवासाला, हे कुठं रामाच्या बापाला माहित आहे? माझ्याकडे लक्ष नाही तुमचं. देवाच्या बापाचं वचन फेल जातंय. तुम्ही आम्ही कोण? जड पावलाने चारीही मुली वाट लावल्या. जनकराजे वापस आले. सूर्य मावळण्याची वेळ होती. रोज जनकराजे महालाच्या दारात आले की चारी मुली धावून यायच्या, बाबा बाबा करायच्या. आज एकही मुलगी येत नाही. मटकन दारामध्ये बसले राजे जनक आणि आपटो आपटो रडले. 4 मुलाचे लग्न करून दशरथ राजे अयोध्येमध्ये गेले. अयोध्येला आनंद आहे, पण 4 मुली गेल्या. राजा राम सीताराम राजा